कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम। हेलो कृष्णा पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले साजनी सुख झाले साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले साजने सुख सुखाले साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बहुत सुकृता से जोड़े बहुत सुकृता से जोड़े बहुत सुकृता से जोड़े विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे बाप रखुमा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई
विठोबार पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, संताची या. 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 कथेचा विस्तारो त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो, कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो, कथेचा विस्तार. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उतारा सोपान देवा.
या ठिकाणी हा काही निमित्तानं कार्यक्रम आहे. आमचे मोहिते पाटील व त्यांचा सर्व परिवार, बालुदा काळे या दोघांचा संकल्प झाला की नाना आपल्याला एक काम करायचं आहे. आता नानाला आज्ञा दिल्यानंतर नानांचा स्वभाव, ज्या वेळेला तुमच्या भोवताल, हॅलो ऐका माझ्याकडं, ज्या वेळेला तुमच्या भोवताल कोणीच नव्हतं त्यावेळेला सोपान काका शिवजयंतीचे पोते उचलायला होता, लक्षात असू दे. आणि म्हणून नानांचा हा स्वभाव मनमिळाऊपणा हे तुम्हा सर्वांना विदित आहे. आणि म्हणून या ठिकाणीही माझ्याकडे कीर्तनरूपी सेवा आलेली आहे. आजचा हा महान पुण्यवान पवित्र दिवस आहे. आज या ठिकाणी याच क्षेत्रामध्ये ज्यांनी विद्यादान दिली, श्री गुरु जोग महाराजांचे शिष्य मामासाहेबांचे शिष्य शांताराम गुरुजी आणि शांताराम गुरुजीचे आवडते विठ्ठल महाराज घुले, तालुका पाथर्डी, जिल्हा नगर. लहानपणी आले ते पुन्हा परत गेलेच नाही. आणि आम्हाला विचारसागर शिकवायला होते. आम्हाला म्हणजे मला त्या वारकरी शिक्षण संस्थेचा, बाबा मी 1979 सालचा प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. तर या ठिकाणी मला काय येतं यातलं, पण ही जागा अशी आहे, ही जागा ज्ञान सांगण्याची नाही, ही जागा आहे ज्ञान घेण्याची. आणि म्हणून हा पवित्र संकल्प, या पवित्र संकल्पामध्ये माझी ही दुसरी सेवा आहे. अरे क्या बात है. माझी ही दुसरी सेवा आहे. एक वेळेला गणपती मंदिरामध्ये आमचे चंदिली नाना यांनी बोलून घेतलं, कुठे आहेस तू? मी आपल्या घरी आहे. ते म्हणजे गणपती मंदिरामध्ये परवाला तू कीर्तन, मला इथं 6 वाजता दिसला पाहिजे. मी 5 वाजताच. नानाला म्हणलं, नाना मी आलो. नाना म्हणले 6 वाजता ना. अहो मी म्हणलं, नाना मी लवकरच आलो, इथं कीर्तनकार भरपूर आहेत, माझ्याबद्दल कोणी उभं राहील. म्हणून या ठिकाणी ही खाण आहे. श्रीगुरु जोग महाराजांनी अव्याहात अप्रतिम प्रचार केला. आणि ही जागा माऊली ज्ञानोबारायांची. मी तुम्हाला जाता जाता सांगेल 4 गोष्टी. आपण या ठिकाणी आहोत, हे ठिकाण आहे कसं, त्याच्यात 4 वर्ग आहेत. आम्हाला शिकवताना म्हटलेलं आहे. एक वर्ग असा आहे अज्ञानाला विद्वान म्हणणारा. दुसरा वर्ग आहे अज्ञानी असून विद्वान म्हणून घेणारा. शेवटचा वर्ग आहे ज्ञानवान असून अज्ञानी म्हणून घेणारा. ते हे ठिकाण आहे. ज्ञानोबाराय ज्ञानियांची शिरोमणी आपण रोजच ऐकतो, अभंग आहेत. काही अज्ञानातली शिरोमणी, काही सर्वज्ञातली शिरोमणी, काही अविवेकातली शिरोमणी. ज्ञानेश्वरीमध्ये सगळं वर्णन आहे. ज्ञानोबाराय ज्ञानियांची शिरोमणी असून एवढंच नव्हे, ज्ञानोबारायांची खोली योग्यता ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात तुम्हाला कळेल. ज्ञानोबाराय म्हणजे जे पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊन आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगात देतो कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाची परी तळवटू घे. हे ठिकाण हे आहे. आणि म्हणून आपल्यासमोर अभंग घेतलेला आहे.
बोलवा पुत्र कान्होबा बंधू उन्मेष लोचने ज्ञानियावरेंद्र विश्ववंदी विश्वोद्धारक गुणातीत लोकप्रिय जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा सर्व लोकांच्या पाठांतरातला असणारा आणि थोरा मोठ्याकडून हे चिंतन ऐकलेलं मी आपल्या पुढे मांडणार आहे. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानोबारायांची गाथा ही प्रासादिक वाणी आहे. आपल्या मनानं अर्थ लावायचा नाही. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये जेव्हा जेव्हा साधू संत पुरु पवित्र महात्म्य हा जो शब्द येतो त्या वेळेला महाराजांच्या समोर दुसरं कोणीही नाही, ज्ञानोबा आहे. म्हणून साधूनं साधूचं वर्णन करावं, अवगुण्यानं गुणवानाचं वर्णन करू नये. दादा आता काय लेकराने चाल म्हणली. एक नंबर. नंबर 1 अमोल म्हणजे त्याला ज्याला मोल नाही त्याला म्हणतात अमोल. आता तुम्ही कुठले पण आमची परभणीची व्याख्या आहे. बरं, म्हणून गुरुजींची फार मोठं सहकार्य आहे. मी आपल्याला सांगू लागलो, ज्ञानेश्वरी गाथा म्हणजे ही प्रासादिक वाणी आहे. या अभंगाचा असाच अर्थ असेल आपल्याला काही सांगता येत नाही. महात्म्यांचं काय मनोगत असेल, काय महात्म्यांचं चिंतन असेल, पण अवगुण्यानं गुणवानाचं वर्णन कदापि करू नये. कुठं कुठं इतकं अवगुणी असतंय, बेताली बेसुरी पडताली आपसुरी असून शेवटी कीर्तनाच्या राहून वर्णन करतो. आजचे जे अशा प्रकारचे महाराज आहे, स्वर सम्राट, स्वर शिरोमणी, स्वर तज्ज्ञ, स्वर भास्कर, अवगुण्यानं गुणवानाचं वर्णन करू नये, गुणवानानं गुणवानाचंच वर्णन करावं. हे पाहिजे. माझ्या उजव्या बाजूला संस्कृत आहे, विद्वाने व विजानाती, नाही का, विद्वानानं विद्वानाचंच वर्णन करावं. मी बोलून गेलो, विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रमम. अजून एक साहित्यामध्ये श्लोक आहे, चाणक्याच्या मला साहित्यामध्ये बाबा आढळलेला, ना गुणी गुणीनं व्यक्ती. अवगुण्याला गुणवान कळत नसतात, गुणवान गुणवानाचा मत्सर करतात. आणि क्वचित अशी एखादी व्यक्ती असती ती म्हणजे आमच्या नानासारखी. स्वतःही त्यातले तज्ज्ञ असून या बाबा कसे या या असा मन मिळवपणा. आता हे जे पारेकरी आहेत ना, नाना माझे जीवाभावाचे मित्र, ज्या ज्या वेळेला मला काय अडचण पडली त्या वेळेला त्यावेळेस बरं हॅलो भेटले की चल चहा प्याला. रमेश टीमध्ये मला पाहिलं की त्यांना आनंद. एक रामभाऊ पारेकरी होते, ते सगळे जुने गेले, हे कराडचे आहेत, सातारचे आहेत, जीवन समर्पण केलेलं आहे, मंदिराच्या बाहेर नाही, याला म्हणतात संन्यासी. काय सांगावं नाना, मला चहा तर बाजूला आणि एकदा 50 रुपये गडी मला देऊ लागला. राहू दे. अरे म्हणलं इथं लोक पैसे देतात, ज्ञानोबारायांच्या समाधीवर पैसे देतात, तुम्हालाच पैसे देतात, तुमची सेवा करतात, तुम्ही आम्हाला, मी घेतले नाही. हो खरं बोलाव, खरं तेच बोलायचं. आणि म्हणून महाराज या अभंगद्वारा साधू पुरुषांचं वर्णन करतात. संत कसे असतात, संतांची लक्षणं काय आहेत. संत म्हटलं की त्याची 2 लक्षणं असतात, एक अंतरंग लक्षण और एक बाह्य लक्षण. पद्मपुराणामध्ये असा गोड एक विषय येऊन जातो, अंतरम बाह्य रोषादिम विमुक्त स्वात्मदर्शनम. साधू म्हटलं की त्याचे 2 लक्षण आहेत, एक अंतरलक्षण
आणि दुसरं आहे बाह्य लक्षण. बाह्य लक्षणानं साधू दिसत असतात आणि अंतरंग लक्षणानं क्वचित एखाद्यालाच कळतात. आणि म्हणून ते साधूक महात्मे कसे आहेत महाराज गोड वर्णन करतात. ते इतके पवित्र आहेत, त्यांच्या एवढं पवित्र कोणीच नाही. जगाला पवित्र करणारे आहेत. तुम्ही आम्ही कसे असू द्या, त्यांना पवित्र करणारे आहेत. संत महात्मे निरुपम पवित्र आहेत. काहीला उपमा देता येत नाही. आकाशाला उपमा देता येत नाही. समुद्र केवढा विशाल याला उपमा देता येत नाही. आपल्या परीक्षेत होऊन गेलेला श्लोक गगनम गगनाकार सागरस्य सागरोपमम. संत किती पवित्र आहेत, निरुपम पवित्र आहेत. संतांचं वर्णन देवानं करावं एवढे पवित्र आहेत. म्हणून महाराज म्हणतात संत कसे आहेत, दोन गोष्टी वापरतात. एक पवित्र आणि दुसरे सोवळे. आता पवित्र कशाला म्हणतात आणि सोवळे कशाला म्हणतात याचा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण विचार करणारे आहोत. विठाला विठाला त्यामध्ये 3 वर्ग आहेत. आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांनी 3 वर्ग सांगितलेले आहेत. एक वर्ग जिवंतपणे अपवित्र, मेल्यानंतर जिवंतपणे पवित्र, मेल्यानंतर अपवित्र. दुसरा वर्ग जिवंत. पहिला वर्ग असा आहे जिवंतपणे पवित्र, मरण्यानंतर अपवित्र. दुसरा वर्ग असा आहे मेल्यानंतर पवित्र, जिवंतपणे अपवित्र. तिसरा वर्ग असा आहे तो जिवंतहीपणे अपवित्र आणि मरणानंतरही अपवित्र. आणि याच्यावरचा शेवटचा जो वर्ग आहे तो कोण्याही काळामध्ये पवित्र आहे. किती पवित्र आहे, निरुपम आहे. विठाला 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 वर्ग जिवंतपणे पवित्र आहे. उदाहरणार्थ आताच आमच्या माऊली महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून सांगितलं, यज्ञ करायचा गाईचं शेण लागतं, गाईचं गोमूत्र लागतं. गाय पवित्र आहे. किती पवित्र आहे, नामा म्हणे गाय दुध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. एवढी गाय पवित्र आहे. कुठल्याही मंगल कार्याला गाईच्या गोमूत्राशिवाय शेणाशिवाय पवित्रता येत नाही. एवढी गाय पवित्र आहे. गाईचं दूध किती पवित्र आहे, ज्ञानराजानं गोड वर्णन केलेलं आहे. पाहे पा पवित्र आणि गोड, इतकं पवित्र आहे गाईचं दूध. चांगलं आहे. आणि म्हणून गाईच्या दुधाला, गाईच्या प्रेमाला ज्ञानोबारायांनी हा विषय ज्ञानेश्वरीमध्ये जागोजाग आणला. त्यामध्ये एकदा 13व्या अध्यायामध्ये आणला आणि त्यानंतर 11व्या अध्यायाच्या शेवटी आणलेला आहे. गाय म्हणजे गाय. गाय जिवंतपणे पवित्र. आपण रस्त्यानं चाललो तर गायीची आपण स्पर्श करतो, दर्शन घेतो, एवढी पवित्र आहे. चला, पण तीच गाय मेली तर घरामध्ये ठेवता येत नाही. वर्ग दुसरा वाघ. वाघ आडनावाचा वाघ नाही बरं, नाही तर तुमच्या गावात आपल्या त्या पोखरीला वाघ आहेत आडनावाचे. वाघ काहीच आडनाव वाघ असतं. एका ठिकाणी मी गेलो, म्हणलं काय आडनाव तुमचं? ते म्हणजे वाघ. मग भ्याले का होऊन घरामध्ये? ते मला माझं आडनाव वाघ आहे पण बायकोचं आडनाव वाघ मारे आहे. धन्यवाद. वाघ
क्रूर म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केलेलं. वाघ क्रूर आहे. आपण शेतामध्ये गेलो, तुमचा ऊसामध्ये गेलात आणि पुढून वाघ जर आला तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, खिलारे साहेब त्याला रस्ता सोडा, नाही तर तो म्हणणार नाही हे रिटायर आहे, हे पैशावालं आहे, सद्धर्मात सत्कार्यात आनंदी अशा क्षेत्रामध्ये मोकळ्या मतानं अन्नदान करणार आहे असा काही विचार करणार नाही. वाघ आला की त्याला म्हणून आपण नेहमी सांगत असतो, फाशी पाडग्याला शिकार करण्यासाठी साहित्य लागतं, पण वाघाला येऊन जर शिकार करायची तर त्याला कोणाचंही साहित्य लागत नाही. मी बोलत नाही, ज्ञानेश्वरी बोलायली, का सिंहन पाहिजे जावळी, कोणाची मदत नाही. वाघ जिवंतपणे अपवित्र समोर जाऊ नका गेला तर त्याचा दुर्गंधी येते, पण मेल्यानंतर त्याचा चमडा एका व्यासपीठावर, पवित्र पुरुषाच्या व्यासपीठावर विराजमान होतो. नंबर 2 संपला. नंबर 3 कावळा. कावळा जिवंतपणे अपवित्र आहे, मेल्यानंतरही अपवित्र आहे. काय महाराजांच्या गाथ्यामध्ये उगाच निरीक्षण करा. ज्ञानोबारायांनी कावळा कुठं कुठं वापरला. कावळ्याला खाद्याचा विचार नाही, कुठं बसावं याचा विचार नाही, कावळ्याची नजर चांगली नाही. कावळा काही खातो जे तोंडाला येईल ते. विवेक कावळ्या नाही जैसा कावळा खातो. वंता का वाढिली, ओकलेलं आहे का नंबर 1चा शिरा आहे हे काही पाहत नाही. सरसकट जसा अग्नी जंगलाला लागला, ज्ञानेश्वरी बोलायली दादा, सर्वांना जळून टाकते अग्नी, तसा कावळ्याच्या ठिकाणी विचार नाही. कावळा जिवंतपणे अपवित्र, एवढंच नव्हे, मेलेल्या जनावराला ठोस मारीत नाही, पण जे मरायला लागलेले आहे त्याचे ढोपरच फोडतो. कावळे कावळे ढोपरा राजहंस मोतियाचा राजहंस तारा तुम्ही पण माझ्या नादी लागू नका. माझे दात पडलेले त्याच्यामुळं त्याला गतिरोधकच नाही. दात पडल्यावर लई फायदा असतो. पहिला फायदा असतो दात पडल्यावर, त्याला भातात खडे लागतच नाही. खरंच एवढा दात पडलेला फायदा आहे. ज्याचे दात पडले
त्याचे लय फायदे आहेत, 11 फायदे आहेत, पण मी आता इथं सांगत नाही. त्याची बायको आंधळी असली तरी चालते. कावळा जिवंतपणे अपवित्र, मेल्यानंतरही अपवित्र. एका कावळ्याला वाटलं राजहंस कसा शांततेनं गतीनं चालतो तसं मी बी चालावं. तुकाराम महाराज म्हणाले, बेटे आव्हान नको. कावळ्यानं कितीही राजहंसासारखं चालण्याचा आव आणला तरी तो कधीही कावळा होत नाही, राजहंस होत नाही. असाधूनं कितीही साधूपणाचे आव आणले तरी असाधू साधू होत नाहीत. महाराज म्हणतात कसे होतात, माझ्याकडं आणा त्याला. कावळा जीवन तिन्ही काळामध्ये अपवित्र. पण वर्ग चौथा असा आहे, त्याचा आचार पवित्र, विचार पवित्र, उच्चार पवित्र, त्याचं जीवन पवित्र, त्याचे विचार पवित्र. काय ज्ञानोबारायांचे विचार आहेत? जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. काय विचार आहे, काय ज्ञानोबारायची? हेची माझी उपासना. माझे मनेची आवडी पंढरपुरा नेईना गुडी, पंढरपुरा नेईना गुडी, पंढरपुरा नेईना गुडी. माझ्या मनेची आवडी पंढरपुरा नेईना गुडी, पंढरपुरा नेईना गुडी, पंढरपुरा नेईना गुडी. माझ्या जीवेची आवडी, माझ्या मनेची आवडी पंढरपुरा नेईना गुडी, पंढरपुरा नेईना गुडी. माझ्या गोविंदाच्या गुणी पांडुरंगी मन रंगले, गोविंदाच्या गुणाने फिरले. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाच्या गुणाने फिरले. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाच्या उपासना आहे. काय आचार आहे? वास्तविक पाहता ही जागा 0 मिनिटात मध्ये बोलतो बाबा. ही जागा कशी आहे? नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन. भगवान म्हणतात अशा पुरुषाला यत्किंचित कर्तव्य काही नाही, पण केवळ लोकासाठी. विद्यारण्यानं गोड चिंतन करत असताना असं म्हटलेलं आहे, आत्मानं चेद विजानीयात अयम अस्मिती पुरुष किमिच्छन कश्य कामाय शरीर म्हणून. असे महात्म्य केवळ पृथ्वीवर तलावर येतात. अजून एक रूपक सांगतो, जरा भजन करा. विठाला वसंत ऋतूची उपमा साधू पुरुषांना दिलेली आहे. सर्व ऋतूमध्ये वसंत ऋतू हा सगळ्या ऋतूंचा नवरा आहे. जे ऋतू आहेत ना पुष्कळ 5-6, त्या ऋतूंचा नवरा म्हणजे मी बोलत नाही, ज्ञानेश्वरी बोलते. ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. हे वसंत रूप संत, जसा वसंत उदय आला, वसंत ऋतू सुरू झाला की वाळलेले, कुजलेले, सडलेले, फुकून दिलेले जंगलातले वृक्ष आपोआप प्रफुल्लित होतात. आता इकडं नाहीत, आपल्या डोंगरानं पळस व सर्व वृक्ष बिना पाण्याचे
प्रफुल्लित होतात. वसंत रूपी संत आले रे आले, अवगुणी गुणवान होतात, अज्ञानी विद्वान होतात, कनिष्ठ श्रेष्ठ होतात. वाल्मिकाला नारद रूपी वसंत भेटला, परिणाम काय? केले रामायण रामाधी. वसंत रूपी संत या पृथ्वी तलावर आले, ते आपण होऊन आले आणि केवळ आपल्यासाठी आले. साधकाची अवस्था परिपक्व झाली की गुरुरूपी गारुडी, विवेकरूपी अंजन, सोहमरूपी शब्द त्या साधकाच्या कानात वाजवतात. तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगतो. जोग महाराजांच्या चरित्रातली. जोग महाराजांचे बंधू इगतपुरीला रेल्वे खात्यामध्ये मोठे साहेब होते. जोग महाराज दिवाळीच्या निमित्तानं इगतपुरीला गेले. तिथं 2 माणसं भजन करीत होते. ते म्हणजे बंकट स्वामी आणि लक्ष्मणबुवा इगतपुरीकर. कुठंही आला आवाज, कुठून येतो या आवाज. जोग महाराज भजनाला गेले. गेल्याबरोबर चमत्कार झाला. महाराज थोडा कापराला शेण पेटत नसतं. गौऱ्या काही कालानं पेटतात, पण कापराला जोग महाराजांची संगती झाली, स्पर्श झाला. त्याच वेळेला बंकट स्वामी नेकनूरचे, पण नोकरीच्या निमित्तानं तिथं गेले. आणि त्या टायमाला जोडीनं जागा सोडली, जोग महाराजांच्या सोबत आले. महाराजाने तिथंच उतरलं. महाराज म्हणले आता गाथा ज्ञानेश्वरी पाठ करा. ज्याची अवस्था पूर्ण झाली त्याला वेळ काय लागतो का नाही? नाही काय? काहींच्या ठिकाणी जन्मजात गुण असतात. अर्जुनाच्या ठिकाणी जन्मजात शौर्य हा गुण होता. ज्ञानेश्वरी बोलते. मांजरीच्या पिल्याच्या ठिकाणी जन्मजात गुण आहे. सर्पाच्या पिल्याच्या ठिकाणी जन्मजात गुण आहे लपण्याचा. काही गुण आहेत. ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये, ज्ञानोबारायांच्या तिकडं जन्मजात गुण कोणता आहे? उपजाताचे ज्ञानी हे वर्म जाणोने, हे वर्म जाणोने. उपजाताची ज्ञानी हे वर्म जाणोने, हे वर्म जाणोने. उपजाताची ज्ञानी हे वर्म जाणोने, हे वर्म जाणोने. उपजाताची ज्ञानी हे वर्म जाणोने, हे वर्म जाणोने. हरी आले लोटांगणी, आले लोटांगणी, सांग देव. आले लोटांगणी, आले लोटांगणी, सांग देव. पुढे हीच मंडळी संस्थेचा प्रचार करणारी ठरली. वसंतरूपी संत आले, असं मोठं कार्य घडून येत असतं. ज्ञानोबा आहे वसंतरूपी संत आहेत. तुम्ही आम्ही खेड्याचे लेकरं या ठिकाणी आल्यानंतर काही विद्यार्थी असे आहेत वैराग्यानं येतात, शिक्षण नसतं, पण ज्ञानोबा आहे त्यांच्या पदरामध्ये विश्वास, निष्ठा, श्रद्धा काही ना काहीतरी पदरात देतात. आणि म्हणून एक श्लोक या संबंधानं, शांता महंतो निवसंति संतो वसंतवलोकहितं चरन्त तीर्णा स्वयं भीमभवार्णवं जना न हेतुका नान्यम. हे महात्मे निर्हेतू एवढे पवित्र आहेत. म्हणून महाराज म्हणतात
एवढे तुम्ही पवित्र आहेत विठाला विठाला जास्त आपल्याला वेळही नाही. वसंत रूपी संत प्रत्येक भागाभागामध्ये खानदेशामध्ये झेंडूजी महाराज होऊन गेले आणि आपल्या परिसरामध्ये गुरुनाम गुरु श्रीगुरु मोतीराम महाराजांचे जीवाभावाचे शिष्य मारुती महाराज गुरखीपोरे कीर्तन करू लागले. गुरखीपोर अजून काय पाहिजे? गुरखीपोरे या व्यासपीठावरून उभं राहून छाती ठोक बोलू लागले. काय हे व्यासपीठ काय छोटं आहे का? केवढा विद्वानानं आपल्यातला नसू द्या त्याला उभं केलं का, त्याला उभं केलं का ते थरथर कापतंय. आमच्या गावात एक माणसाला आम्ही उभं केलं, ते 5 मिनटं बोललं की काय म्हणायचे, हा काय प्रकार आहे, हा काय प्रकार आहे, हा काय प्रकार आहे, हा पाठ न केल्याचा हा काय प्रकार आहे, हा काय प्रकार आहे. आमच्या इथला बबन्या उठला, म्हणला सांगू का साहेब हा काय प्रकार आहे? ते म्हणले सांग बरं. मी ते म्हणला अभ्यास नसल्याचा प्रकार आहे. बबन्या संत किती पवित्र असतात. 3च गोष्टी सांगणार आणि पुढे ढळणार आहे. संत देशाला पवित्र करतात, संत कुळाला पवित्र करतात, संत दोषाला पवित्र करतात, संत देवाला पवित्र करतात. एवढे पवित्र असतात. श्रीमद भागवतामध्ये आता इथं बरेच श्रीमद भागवतातले तज्ज्ञ माणसं आहेत. बाबा मी काही भागवतकार नाही, मला काही येत नाही त्यातलं, आणि नाही हुकलं तरी तुम्ही सपादून घ्या. श्रीमद भागवतामध्ये नवयोगेश्वराच्या संवादामध्ये एक श्लोक आलेला आहे. भगवान म्हणतात, उद्धवा ते महात्मे निरपेक्षम निर्वैरम समदर्शनम. ते महात्मे कसे आहेत? पुयते अंघ्री रेणुमेही. त्याच्यावर या श्लोकाचं चिंतन करत असताना भाऊसाहेबांना सांगावं संस्थेमध्ये, आता आपल्याला आता कळायले ते विठ्ठल उकलकर होता ना आमच्या इथे, ते पाठात आलं की झोपायचं. सांगू नका बरं का. विठ्ठल महाराज उकळकरात पाठात आला की तो झोपायचा. आणि भाऊसाहेब म्हणायचे ते विठ्ठल विठ्ठल बरं, ते माझा मित्रच आहे. ते झोपायचा आणि त्याला म्हणायचं सांग बरं. भाऊसाहेब म्हणायचं सांग बरं देवाला पवित्र कोणामुळे आली? त्यानं म्हणायचं काय, कारण मला नाही सांगता याचं. उठ. भगवान म्हणतात उद्धवा, अरे मला जो पवित्रपणा आलाय ना, माझे ठाई जे पवित्रपण ते माझ्या भक्ताचे निसंगे जाण, याला मागे धावा. उद्धवा मला जो पवित्रपणा आलाय, अरे साधूच्या स्पर्शानं पवित्रपणा आलाय. म्हणून माझ्या ज्ञानराजानं जागोजाग वर्णन केलेलं आहे. ते तीर्थ, ते क्षत्र, साधूचे तीर्थ आहेत, साधूचे क्षत्र आहेत. साधू किती पवित्र आहेत? जगाला पवित्र करण्या एवढे पवित्र आहेत. 4थ्या अध्यायामध्ये वीतराग भयक्रोधा या श्लोकावर चिंतन करत असताना ज्ञानोबारे म्हणतात, ते साधू तपाच्या तेजाच्या राशी आहेत. ते ज्ञानाला आश्रय देणारे आहेत. एवढंच नव्हे, सर्व तीर्थांना पवित्र करणारे आहेत. तपो तेजाची राशी काय काय तन ज्ञानाशी, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप एवढे पवित्र आहे. म्हणून महाराजांनी का म्हणू नये, पवित्र सोबळे एकतीच भूमंडळ, एकतीच भूमंडळ, एकतीच भूमंडळ, पवित्र
भूमंडळी भूमंडळी हे भूमंडळे ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव साधू किती पवित्र असतात. एकच उदाहरण सांगतो, हा विषय येथे थांबतो. मी 5-6 जागा काढल्या, पण त्या 5-6 जागा काढायला आपल्याला वेळ नाही. पांडवावर अन्याय झाला, अन्याय केला कौरवांनी. सज्जन माणसांना ते सहन होत नाही. विदुर काका निघून गेले. धर्मराजानं यावं, त्यांचं दर्शन घ्यावं. काकाशिवाय आपलं कोणी नाही. विदुर काका घरी नाहीत, महालात नाहीत. विदुर काका यात्रेला निघून गेले. 12 वर्षानंतर पुन्हा परत हस्तिनापूरला आले. धर्मराजानं पाहिलं, काका कुठं गेलतात? काकानं सांगितलं, धर्मा मी तीर्थयात्रेला गेलतो. काय धर्मराज बोलतात? काका तुमच्यासारखे महात्मे तीर्थयात्रेला जात नसतात, तीर्थांना पवित्र करण्यासाठी जात असतात. काका तुम्ही तीर्थ आहेत. प्रथम स्कंदामध्ये भवद्विधा भागवतास तीर्थभूता स्वयंविभू एवढे हे पवित्र आहेत. आणि असे पवित्र महात्मे या पृथ्वी तलावर येतात. अजून ते कसे असतात एकदा विठोबा रुक्माई भजन घ्या. 0 मिनिटामध्ये अल्पाक्षरम आसन्न दिग्धम या न्यायाप्रमाणे 1-2 मुद्दे मांडणार आहे. विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई 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 विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा पवित्र सोहळी एकतीचं भूमंडळी चालू वर्षी म्हणजे यावर्षी
गोपीगीतामध्ये ज्यांचं वर्णन आहे ते वर्णन ज्या पुरुषाला लागतं ते पुरुष, ते महात्मे म्हणजे परभणी जिल्ह्यातले मारुती महाराज. गोपीगीतामध्ये गोपिका म्हणते, देवा तुम्ही मोठे आहेत, आम्हाला माहीत आहे तुम्ही किती मोठे आहेत. उपनिषद बोलतं, भयात दस्याग्निस्तपती भयात तपती सूर्य. हा गीता बोलते गतिर्भरता बरोबर साक्षी. उपनिषद बोलतं येतो वा इमानी भूताने जायंते येन ज्याताने जिवंती. एवढे तुम्ही मोठे आहात. अजून कोणाचे पुरावे द्यायचे. ती गोपी म्हणते देवा तू मोठा आहेस, आम्हाला मान्य आहे. अरे तू अंधारात होतास, तुला उजेडात आणणारे कोण आहेत? संत आहेत. आणि देवा तू खेडे पाडे तांडे वाड्या वस्त्या इथं गेला नाही रे बाबा. अरे संत महात्म्यानं मौल्यवान जीवन तुझ्या प्रचाराला लावलं म्हणून तुझी ओळख आम जनतेला झाली. तसे आमचे मारुती महाराज. प्रसाद महाराज आहे का इथं? आहेत का प्रसाद महाराज? किमान कमीत कमी माझ्या मनानं 1968ची गोष्ट असेल. मारुती महाराज मांगणगावला आले. गावाच्या खालतून एक बाभूळ होती, वाकडी तिकडी बाभूळ. मंदिरं नव्हते काही नाही, तिथं कीर्तन. मी लहान होतो, चेड्डीवर म्हणजे लांबग्या चेड्डीवर. जेवण्याची काही व्यवस्था नसताना या लोकांनी, वाहनाची व्यवस्था नाही, कुठली राहण्याची व्यवस्था नाही, पण पाऊस थंडी वारा ऊन न मानता वात वर्षा तप हिमान. ते गोपिका म्हणते देवा. आणि असे महात्मे त्यांना वैकुंठवासी होऊन किती वर्ष झाले? 25वे वर्ष चालू आहे. हे रौप्य महोत्सव मी त्या पत्रिकेवर पाहिलं. महाराजांचे नाही तर कोण कोणाला अप्रतिम. म्हणून अशा पुरुषांचं मारुती महाराज असतील, मोतीराम महाराज असतील, माधव मामा असतील, माधव मगर असतील, जोग महाराज असतील. अरे बाबा सर्व संत मंडळी या वर्गातले आहेत. म्हणून ती गोपिका म्हणते देवा तव कथामृतं तत्त्वजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमूर्तततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. तव कथामृतं तत्त्वजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमुदात्ततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. त्या महात्म्यांना जाता जाता 25 वर्ष झाले. मला आठवते महाराज तुमचा ते सुलता होता ना आता ते भागवतकार महाराजांच्या कीर्तनामध्ये तिकडे गेलतो. महाराज म्हणजे सोपान याला पहा बरं काही इथं ठेवलं आम्ही, पण ते जरा गाळगडी होता बरं. म्हणून या ठिकाणी हा मोठा दुग्ध शर्करा योग आहे. इतके साधू पवित्र असतात बाबा. म्हणून महाराजांनी का म्हणू नये पवित्र सोवळी. किती पवित्र असतात, अप्रतिम. आता 16 म्हणजे काय? 16 म्हणजे काय जरा याचं चिंतन आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातूनच करणार आहोत. विठाला विठाल सोहळा कुणाला म्हणायचं? अपेक्षित वस्तू प्राप्त झाली तर तिच्याबद्दल आनंद नाही,
आणि अनिच्छित वस्तू प्राप्त झाली तरी तिच्याबद्दल द्वेष नाही, याला म्हणायचं 16. कोणी उपेक्षा केली, कोणी अपेक्षा केली, कोणी निंदा केली, सुख दुःखे समे कृत्वा तुल्य निंदा स्तुतीर मौनी, हे जीवन. म्हणून यांना म्हणतात सोवळी. दुसरा मुद्दा असा आहे दैववशात. विठाला विठाला दैववशात काही चांगलं प्राप्त झालं तर त्याच्याबद्दल आनंद नाही, आणि त्याच्या विरोधात काही प्राप्त झालं त्याच्याबद्दल खेद नाही, आनंदही नाही आणि दुःखही नाही, याला म्हणतात 16. पूर्वकर्माच्या योगाने चांगल्या किंवा वाईट भोगांची प्राप्ती झाली असताना ज्या मानानं आनंद होतो त्याच मानानं जर प्रतिकूल विषय प्राप्त झाला तर त्याच्याबद्दलही खेद नाही. गोमटे काही फावे तेने संतोषी मानावे, याला म्हणतात 16. जसा दगड, ज्ञानोबारायांचा दृष्टांत आहे, दगड जसा पाण्यामध्ये किती दिवस ठेवला तरी तो द्रवत नाही, या पुरुषाच्या अंगावर कितीही आध्यात्मिक आधिदैव कितीही जर दुःख येऊन कोसळले तरी तो पुरुष किती दुःखाला येऊ द्या. ज्ञानराजानं दृष्टांत दिले 16व्या अध्यायामध्ये. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीशिवाय काही बोलू नका. तैशी आधिभूताधिदैवा अध्यात्मादि उपद्रवा पातली आई पांडवा गिळून निघाली. गिळून किती अनुकूल येऊ दे प्रतिकूल येऊ की गिळून टाकतो, याला म्हणायचं 16. सुख झाले तर आनंद मानत नाही, दुःख झाले तर शिनही मानत नाही. एकच उत्तर देतो महाराज म्हणतात सुखाचा तो मान नाही, दुःखाचा तो सीन पैसे म्हणा बाबा नाही, तो का म्हणे नाव सोवळे सुखाचा तो मान, सुखाचा तो मान म्हणे सुखाचा तो मान नाही, दुःखाचा तो शीन तैसे मान अपमान लाभ हानी हे समान. तो का म्हणे याचे नाव सोवळे हे साचे. विठाला विठाला भागवतामध्ये असे एक चिंतन येते दादा. ऋषभदेव मुलाला राज्य देऊन टाकलं आणि निघाले. आता घरला परत याचं नाही, राज्य माझं नाही, मी राज्याचा नाही. आणि ऋषभदेव निघाले आणि काय म्हणू लागले, हे सतन धन गे कोण बराई देखत नयन मिट मिलाई. रस्त्यानं निघाले, सज्जन माणसे भेटले. कोणीतरी म्हणूस हा साधू आहे, बाबा जेवायला बसा. दुष्ट लोक आले, अरे असंच कोणी येत आहे, पात्र ओढून घेतलं. जेवा म्हणणाऱ्याबद्दलही आनंद नाही आणि पात्र हिसकावून घेतलं याच्याबद्दलही पण काही खेद नाही. पुढे गेले, बाबा सज्जन माणसं होते काही, बाबा तुमच्या अंगावर वस्त्र काही नाही, नंबर 1चा रेशीम काठी धोतर जोडा देतो, द्या. पुढं काही लोक भेटले,
तुमच्यासारख्याला रेशीम गाठी धोतर जोडा शोभत नाही, घ्या. लोक तैसा ओक धरिता धरवेना गाथा आहे. आणि ते साधू कोणी निंदा करू लागलं, कोणी स्तुती करू लागलं, कोणी उपेक्षा करू लागलं, कोणी अपेक्षा करू लागलं, पण तो महात्मा इतका होता. त्या महात्म्यानं लग्न लावलं होतं कुठं? तद्रुपतेशी लग्न. आता कोणी मैं तो रमता जोगिरा मेरा का दुनिया देखा, मेरा का दुनिया देखा, मेरा का दुनिया मैं तो जोगिरा, मैं तो रमता जोगिरा, मेरा दुनिया देखा, तो महात्मा म्हणजे काय गोड वर्णन नाही महाराज, तो श्लोकच आहे. आपल्याला परीक्षेला होता. देहंच नश्वर मवस्थितं मुथितं वा शुद्धो न पश्यति यतोऽध्यगमत् स्वरूपं दैवादपेतमुत दैववशादुपेतं वासो यथा परिकृत मदिरा मदांदा. याला म्हणायचं 16. किंवा दुसरा विचार सांगायचा जर झाला, ज्याच्या ठिकाणी दुजेपणा निघून गेला. हे तुले जाना वया जाना, ज्याच्या ठिकाणी दुजेपणा राहिलाच नाही. भगवान म्हणतात ते तुले नुरेची जया दुजे. त्याची स्थिती कशी झालेली असते? आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण येवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. याला म्हणतात 16 पवित्र सोवळी. महाराज म्हणतात या दोन्ही लक्षणानं माऊली महावैष्णव ज्ञानोबारा 16 पवित्र आहेत. महाराज अनेक लोकांकडून आपण ऐकतो ज्ञानोबारासारखा भक्त, ज्ञानोबारासारखा ज्ञानवान आजपर्यंत झाला नाही, पुढे होईल का नाही कुणास ठाऊक. पण या ठिकाणी आमचे आजी गुरु मारुतीभाऊ गुरु सांगायचे, ज्ञानोबाराय आले आणि पुन्हा अशी ज्ञानेश्वरी सांगू लागले तर अशी होणारच नाही. ती ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. का ज्ञानोबाराय नाही प्राप्त झालं? तर ज्ञानोबारायांच्या ठिकाणी गुरुसेवा एवढी आहे. आता आपण गुरुचं वर्णन करतोच ना लय, त्या सुभाषितामध्ये गोड वर्णन केलेलं. गुरु पुष्कळ आहेत. शिष्य वित्ता पहारका. वा बोला. बापा बापा बापा. असे दुर्लभ गुरु ज्ञानोबारायांना लाभले. निवृत्तीनाथानं सांगितलं, ज्ञानराजा मला गैनीनाथानं सांगितलं, गैनीनाथे मज सांगितले सार, केली ज्ञानेश्वरी व्याख्या त्याची. काय केली हो? गीतेवरी ग्रंथ ज्ञानेश्वरी केला सार. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये, मी काय फार बुद्धिमान नाही, पण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 18 लक्षणं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात हे ज्ञान कुठं कुठं राहतं. ज्ञान जंगलात पण राहतं, लेकरा बाळावाल्यापाशी पण राहतं. ज्ञान हे निरवयव नाही, सावयव आधारानं राहतं. एखादा जंगलात राहतो, 2 मुलं आहेत, पत्नी आहे, उठलं की तुळशीला पाणी,
ध्यान काय असेल? सर्व स्वतः कर्म करणं, साधना करणं आणि ईश्वर चिंतन करणं, त्याच्यापाशी ज्ञानोबा म्हणतात. ज्ञान आहे. ज्ञानोबा ज्ञान ग्रहण करण्यासाठी कुठं गेले नाही दादा, ज्ञानच त्यांच्याकडे आलं. एकच ओळी सांगतो पुढे ढळतो, विठाला 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 विठाला. या दरबारामध्ये ज्ञान हे भक्त आहे आणि ज्ञानोबा आहे देव आहेत. मी बोलत नाही, भगवान बोलतात 13 अध्यायामध्ये. तो तत्वज्ञाचा ठावो, ज्ञाना तेनेची आवो, हे आसो तो देवो ज्ञान भक्तो. ज्ञान भक्त आहे आणि ज्ञानोबा आहे देव आहेत. आणि म्हणूनच आमच्या तुकाराम महाराजांना म्हणावं, काय म्हणावं? ज्ञानोबा आहे किती तुम्ही विशाल मोठे आहात, किती तुमची बुद्धी आहे, किती युक्ती आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची आभाने, तुका म्हणे तुका म्हणे नेनो युक्तीची आभाने, 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 तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेवते पाय डोळी, तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेवते पाय डोळी, तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेवते पाय डोळी, तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेवते पाय डोळी. भमराये मन भमराये मद भमराये काय थोडं पान, मद भमराये काय थोडं पान, काय थोडं एवढे मोठे आहेत. ही जी देणगी आहे ना आडवी उभी, मालकाची आहे, मालकाची. आपल्याला काय येतंय? आणि म्हणून महाराज म्हणतात ते असे आहेत, पवित्र आहेत, सोहळे आहेत. या पृथ्वीला त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही. सगळ्यांना पवित्रपणा देणारं महात्माच आहे. आपण बोलून गेलो, पवित्र सोहळे एकतीचं भूमंडळी. का बरं? का बरं? कारण त्यांच्या जीवनातला स्थायी भाव जर कोणता असेल, जनता आवडता देव, 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 जनता आवडता देवा.
ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव हे ज्यांचा जीवनातला स्थायी भाव जर काय असेल त्यांना देवाशिवाय काही आवडत नाही. देव म्हणजे देवच. त्याचं रूप आवडतं, त्याचे गुण आवडतात, त्याचं चिंतन आवडतं. म्हणून ज्यांचा आवडता देव पुन्हा कसं आहे अखंडित प्रेम भाव. त्यांचा प्रेम भाव कसा आहे अखंडित आहे, खंडला नाही. तुमचा आमचा प्रेम भाव जरा काय होतो जरा बदलत चालतो. मी लहानपणी आळंदीला आलतो 2 वेळेस प्रदक्षिणा आणि थोडंफार मला येऊ लागलं सप्त्याला इकडे तिकडे जाऊ लागलो. प्रदक्षिणाही माझी रहित होऊ लागली. आणि पाटसला गेलो तर आम्ही तिथल्या भजनेबरोबर भांडणच करून आलो. प्रेमभाव काय झाला चढा. तुमचा आमचा प्रेमभाव सारखा खालीवरी होतो. म्हणून महाराजांना मांडलेला आहे दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको नारायण. परमार्थ करणाराला ज्ञानोबरायाने इशारे दिलेले आहेत. दादा तुम्ही परमार्थ करायले पण फार मोठ्या दरडी तुमच्या समोर येतात. पाखंडाचे दर कुठे मोडी वागवाद अव्हाटे कुतर्काचे दुष्टे सावजे फेडे. अशा मोठे पर्वत येत असतात त्याच्या पुढं. पण महात्म्यांच्या समोर कसंही येऊ द्या त्यांचा प्रेम भाव जो आहे तर मला असं वाटतं त्यांचा प्रेम भाव मला असं वाटतं हे इथं नाही सांगायचं, ज्ञानेश्वरीतलं सांगायचं आहे. बरोबर आहे. किती नंबर 1च्या अखंड प्रेमभाव कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम. नारदानं त्या गोपिकांचं वर्णन करत असताना गोड म्हटलेलं आहे. ती गोपिका म्हणते नारद बोलतात त्या गोपीचा भाव कसा होता वाढत होता. सारखा तिचा भाव वाढतच होता. जशी पावसाळ्यातली नदी वाढत चलती. ज्ञानोबाराय म्हणतात वर्षा काळी सरिता जैसी महात्म्यांचा प्रेम भाव. इथं कीर्तन करणं लय सोपं आहे. इथला दगड ज्ञानेश्वरी परिसर ज्ञानेश्वरी वृक्ष ज्ञानेश्वरी बोलतात. इथं कोणी उभा करा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात साधुपुरुषांचा प्रेमभाव वाढत चालतो आणि आपला प्रेमभाव उन्हाळ्यातल्या नदीप्रमाणे सरिता ओटू लागे. म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असं ज्यांच्या जीवनात आहे तुझं भाग्यवंत आणि भाग्यवंत भाग्यवंते
चाल नाही, वैद्य महाराजांना आम्हाला शिकवलेली आहे. आपलं काहीच नाही. मला डॉक्टरने सांगितलेलं आरडाओरडा करू नका, आणि मी करीतही नसतो, पण आमचं कॅप्टन असं आहे की आमचा माणूस असा आहे, मला इथं आता काही जरी झालं तर नाही, या माणसानं 2 मिनिटात दवाखाना बदलला तर आम्हाला काय म्हणा, 2च मिनिटात. अनुकूल वातावरणामधले मित्र पुष्कळ असतात, पण प्रतिकूल अवस्थेमध्ये जे मित्र मिळत असतात तेच मित्र असतात. मला त्यांचं वर्णन करून काही मला पाहिजेत नाही. इमानदारीने त्यांचा माझा 35 वर्षापासूनचा संबंध आहे, पण संबंध कोणता आहे? फक्त संबंध टिकतात, ज्ञानेश्वरी नाहीतर लई ताबडतोब बिघडितात. महाराज काय बाबा, खरं सांगा. हो, महाराज म्हणतात ज्यांचा आवडता देवाखंड तीच भाग्यवान. हेच भाग्यवान आहेत. खरं भाग्य हे आहे. कोण कोण्या गावचा आहे, कोण कोणत्या गावचा आहे. आई वडील सोडून पाऊस थंडी ऊन सगळं सहन करून इथं जोग महाराजांच्या संस्थेमध्ये आजचा तरी कालदादा ठीक आहे. 1973चा काळ लय अवघड होता दादा, आणि त्या काळातून आम्ही जगलेलो आहे केवळ या मालकामुळं. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुकोबरा म्हणतात, हे महात्मे आणि देव भिन्न नाहीत, एकच आहे. दिसायला 2 असायला 1. कितीतरी मला चिंतन ज्ञानेश्वरीतलं सांगता येईल. भगवान म्हणतात, ते वर्तत दिसती देही परी देहिना माझ्या. अर्जुना, अरे अलंकार आणि सोनं काय 2 आहेत का? अलंकार ते संत देवते संत निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा 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 एकाला पांडुरंग म्हणायचं आणि एकाला ज्ञानेश्वर महाराज म्हणायचं. काही फरक आहे का? नाही का? ज्ञानोबाऱ्याने गोड वर्णन केले. अरे बाबा, ज्ञानोबाऱ्या म्हणतात सूर्य आणि किरण वेगळे नाहीत. सूर्य म्हणजेच किरण आणि किरण म्हणजेच सूर्य. दोघांचा अभेद आहे. देव आणि भक्तांचा काय आहे? जसा व्यवहारामध्ये नवरा आणि बायको. आता हे तर कळतंय ना. आपल्या इकडे बायको म्हणतात, या पुणे जिल्ह्यामध्ये मिसेस काय, बायको एक आहे पण नाव लय येतं. एका बाईला लयला भावसाहेबांनी आम्हाला पंचदशीतला एक श्लोक सांगितला, स्त्री एक स्त्री एक पण नावे अनेक. तसं संत महात्मे देव आणि संत महात्मे भिन्न नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. ज्ञानेश्वर महाराज माऊली तुकाराम.
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 झालेली सेवा त्यांचे शब्द आहेत, त्यांच्या चरणी समर्पण करायचं आणि आपल्याला काय येतं आहे. इथं तुकाराम महाराजासारखे म्हणतात, तुका म्हणे नेनो, पण युक्तीची आखोली. आणि या ठिकाणी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, भाऊसाहेब महाराज, नथू महाराज, मारुतराव महाराज या महात्म्यांच्या चरणी समर्पण करू. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवी तसे. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आप बोलिले बिरकुडे गेले वासुडे उत्तरे महाराज महाराज तुले सिद्ध नाही उच्चारिला अधिकार मिळा तुला. महाराज महाराज तुले सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. महाराज महाराज तुले सिद्ध ज्ञानदेव महाराज